दलित संघटनांचा डीवायएसपी कार्यालयावर हल्लाबोल। मौजे बहे तालुका वाळवा येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ देवकुळे यांना रस्त्यात अडवून डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली। अशा अनेक घटना जिल्ह्यामध्ये सातत्याने घडत आहेत। त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये दलित समाज सुरक्षित नसल्याचा आरोप करत इस्लामपूर येथील डीवायएसपी कार्यालयावर सर्वच दलित संघटना व पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मौजे बहे तालुका वाळवा येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ देवकुळे यांना रस्त्यात अडवून डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे। यासह आयतवडे खुर्द येथील दलित महिलेच्या राहत्या घराची भिंत पाडण्यात आली होती। तसेच मौजे कुंभारगाव येथील चव्हाण कुटुंबाची वडिलार्जित जमीन कसू नये म्हणून गावगुंडांनी केलेली मारहाण, आंबेगाव येथील पोतराजास चोर समजून केलेली मारहाण यासह धोंगडेवाडी तालुका खानापूर येथील मातंग समाजातील मुलीला पुजाऱ्यांनी काळभैरव मंदिरातून हाकलून दिल्याची घटना, तसेच आंतरजातीय विवाह केल्याप्रकरणी कडेगाव तालुक्यातील एका मुलीचा सुरू असलेला छळ या सर्व घटनांवरून दलित समाज सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे। याच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील सर्वच दलित संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने डीवायएसपी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला। आंदोलनाचे नेतृत्व दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, डीपीआयचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, आरपीआयचे सचिन जाधव आदींनी केले। निवेदनावर शंकर महापुरे, नंदकुमार नांगरे, विजय नांगरे, संदीप पाटोळे, पिराजी थोरवडे, विकास बल्लाळ, सुधीर कांबळे, कबीर चव्हाण, बापूराव बडेकर, सागर वाघमारे, अजिंक्य बल्लाळ, दीपक मिसाळ, रामचंद्र कांबळे, रामचंद्र देवकुळे, किरण माने, अमित पाटोळे, रवी बल्लाळ, आदर्श देवकुळे आदींच्या सह्या आहेत। आंदोलनात दलित बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बायका कोणी जायचं हा अधिकारी म्हणतो तिकडे उन्हात जाऊन थांबा। मी हरवण्याचा जाहीर शब्दात निषेध करतोय। डीवायएसपीचा मला निरोप आला, सर तुमचं शिष्टमंडळ लवकर पाठवा, मला एसपी साहेबांच्याकडे जायचं आहे। अहो जरा जरी तुम्हाला कलम असती तर एसपीला इथं बोलवून घेतलं असतं तुम्ही। एका महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त केलं जातंय, तिथं घर पाडलं जातंय। तुमच्या गांडी शेवदारी इथं बहेगाव आहे, तिथल्या एका मुलाच्या डोळ्यात चटणी टाकतायत, उसात घेऊन त्याला मारतायत, तोंडात चप्पल घालतायत। माझ्या पुढे प्रश्न पडलाय की चप्पल कोणाकोणाच्या तोंडात घालायची।